नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 1.4 सोडवणार आहोत. सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. सोडूया मित्रांनो. प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2 आणि 1.3 मध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व केलेले आहेत. ax प्लस by इक्वल टू c या फॉर्ममध्ये इक्वेशन होते. म्हणजे x, आता येथे x आणि y हे कसे आहेत, डिनोमिनेटरला आहेत, छेदामध्ये आहेत. तर आपल्याला हे इक्वेशन या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 2/x याला आपण असं लिहू शकतो, 2 आणि इंटू 1/x. काहीच फरक पडत नाही, 2/xच होते. म्हणजे 1/x आणि येथे काय येईल मग 3/y. तर हे आपण असं लिहू शकतो 3 1/y म्हणजे 3/yच होते. बरोबर आहे. तर आता 1/y आणि 1/x आणि 1/y यासाठी आपण काय करू, याला m कन्सिडर करू आणि याला n कन्सिडर करू. म्हणजे हे दिलेले इक्वेशन या फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊन जातील. आता म्हणजे 2m मायनस 3n इक्वल टू 15 या टाईपचं इक्वेशन होईल. आणि हे दुसरं इक्वेशन 8m प्लस 5n इक्वल टू 77 या फॉर्ममध्ये होतील. आता हे आपल्याला सॉल्व करता येतील. प्रथम दिलेली इक्वेशन्स आपण लिहून घेऊ. 2/x मायनस 3/y इक्वल टू 15 हे एक इक्वेशन आहे. 1 नंबर देऊ याला आणि या इक्वेशनला नंबर 2. हे दोन इक्वेशन्स आहेत. आता रिप्लेस करू आपण. रिप्लेसिंग 1/x यामध्ये 1/x बाय m ने रिप्लेस करू अँड 1/y बाय n 1/y n ने रिप्लेस करू. वी गेट न्यू इक्वेशन्स. रिप्लेस केल्यानंतर दोन नवीन इक्वेशन्स आपल्याला मिळतील. म्हणजे हे काय होईल, 2m मायनस 3n इक्वल टू 15 हे एक इक्वेशन होईल. याला 3 नंबरने इंडिकेट करू. आणि आता येथे 8m प्लस 5n इक्वल टू 77 हे होईल चौथं इक्वेशन. ओके. आता हे दोन इक्वेशन आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सोडविल्याप्रमाणे सोडू. आता येथे 3 नंबर इक्वेशनला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर येथे 8m होईल. बरोबर आहे. आणि येथे 8m आहे. म्हणजे या इक्वेशनला आपण काय करू, 4 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 4. 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे इक्वेशन कसं होईल, 4 इंटू 2 म्हणजे 8m मायनस 12n होतील. आणि 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे 60 होतील. याला इक्वेशन आपण 5 देऊ. 5 नंबर इक्वेशन. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन या दोन इक्वेशनमध्ये mचा कोइफिशियंट सेम आहे, 8 आहे, 8 आहे. जर आपण ह्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन घेतली तर हे m कॅन्सल होऊन जातील आणि n ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4. 4 इक्वेशन 8m प्लस 5n इक्वल टू 77 आणि 8m मायनस 12n इक्वल टू 60. सबट्रॅक्शन करायची, त्यामुळे साईन चेंज होतील. हे प्लस होईल, हे मायनस होईल. m कॅन्सल होतील. प्लस 8m मायनस 8m. आता या दोघांची ॲडिशन 12 प्लस 5 म्हणजे 17n होतील. आणि इक्वल टू ही सबट्रॅक्शन 17 येईल. यावरून 17n इक्वल टू 17. देअरफॉर n इक्वल टू 17/17 म्हणजे 1 आन्सर येईल. म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली, n इक्वल टू 1.
आता एनची व्हॅल्यू काढली आपण. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करू. पुट n इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. 3 इक्वेशनमध्ये nची व्हॅल्यू 1 पुट करायची म्हणजे 2m मायनस 3 आणि nची व्हॅल्यू 1 इक्वल टू 15. हे इक्वेशन या प्रकारचं तयार होईल. आता देअरफॉर 2m मायनस 3च होतील आणि इक्वल टू 15. यावरून 2m इक्वल टू हे 3 या साईडला प्लसमध्ये गेल्यावर हे 18 होतील. देअरफॉर m इक्वल टू 18/2 म्हणजे mची व्हॅल्यू येईल 9. 92 mची व्हॅल्यू 9 येईल. बरोबर आहे. आता m आणि nच्या व्हॅल्यू काढल्या आपण. तर आता यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू काय आहेत? m म्हणजे काय? 1/x आणि n म्हणजे 1/y. आता त्या ओरिजिनल व्हॅल्यू आपण पुट करू. रिप्लेसिंग m and n by their original व्हॅल्यूज. त्या ओरिजिनल व्हॅल्यूजने आपण रिप्लेस करू. देअरफॉर 1/x म्हणजे आपण m घेतलेलं आहे आणि m ची व्हॅल्यू आलेली 9 आणि 1/y इक्वल टू आपण n घेतलेलं आहे आणि व्हॅल्यू आलेली 1. यावरून m ची देअरफॉर 1/x म्हणजे इक्वल टू 9 घेऊ शकतो आपण. म्हणजे आता यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल. येथे काहीच नाही डिनोमिनेटर म्हणजे 1 आहे. आता x पाहिजे आपल्याला. येथे छेदामध्ये आहे. आपण दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेऊ. मग याचा रेसिप्रोकल काय होईल? 1/x चा रेसिप्रोकल फक्त x होईल आणि याचा रेसिप्रोकल 1/9 होईल. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू मिळाली. आता y ची व्हॅल्यू काढायची म्हणजे 1/y इक्वल टू 1. यावरून y ची व्हॅल्यू सेम y इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू काढली. सोल्युशन आपलं काय आलेलं आहे? x इक्वल टू 1/9 आणि y ची व्हॅल्यू आलेली 1. हे येईल सोल्युशन. इज दी सोल्युशन. नेक्स्ट येथे दिलेली दोन इक्वेशन्स आपण लिहून घेऊ. x प्लस y हे 2 नंबरचे इक्वेशन. आता येथे आपल्याला रिप्लेस काय करावं लागेल? x प्लस y म्हणजे 1/x प्लस y आणि 1/x मायनस y. m आणि n ने रिप्लेस करू आपण. रिप्लेसिंग वन अपॉन x plus y by m and 1/x minus y by n, we get new equations. इक्वेशन कसे मिळतील मग आपल्याला? 10m प्लस 2n इक्वल टू 4 हे एक इक्वेशन मिळेल. 3 नंबरने इंडिकेट करू. चौथं इक्वेशन 15m मायनस 5n इक्वल टू -2 हे 4th नंबर. आता या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेले आहेत. हे सोडवता येईल आपल्याला. त्यासाठी आपण एनचे आपण कोइफिशियंट सेम करू. एनचे कोइफिशियंट कधी सेम होतील? जर ह्या इक्वेशनला आपण येथे 5 आहे कोइफिशियंट, येथे 2 आहे. म्हणून या इक्वेशनला आपण 5 ने मल्टिप्लाय करू आणि येथे 5 आहे, येथे 2 आहे. म्हणून येथे आपण 2 ने काय करू? मल्टिप्लाय करू या इक्वेशनला. म्हणजे येथे एनचा कोइफिशियंट किती होईल? 10 होईल आणि येथे 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे एनचा कोइफिशियंट 10 होईल. म्हणजे दोघांचे कोइफिशियंट सेम होतील. मग आपल्याला ॲडिशन घेता येईल. या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचे, या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लाइंग बाय 5 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 50m होतील प्लस
10n इक्वल टू 5 × 4 म्हणजे 20. हे एक इक्वेशन मिळेल 5th नंबर. आता ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू बाय 2 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर हे इक्वेशन कसं होईल मग 30m मायनस 2 × 5 म्हणजे -10n इक्वल टू -2 × 2 -4. बरोबर आहे. आता हे इक्वेशन येईल आपलं 6 नंबरचं. आता ह्या दोन इक्वेशनमध्ये nचा कोएफिशियंट 10 आहे आणि येथेही 10 आहे. दोघांची ॲडिशन घेतली तर n कॅन्सल होतील म्हणजे mची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. ॲडिंग 5 and 6 दोघांची ॲडिशन घेऊ आपण. इक्वेशन लिहून घेऊ 52 - 4. ॲडिशन घेतली, साईन चेंज करायची गरज नाही ॲडिशनसाठी, त्यामुळे हे कॅन्सल होतील. +10 - 10. आता हे 50 + 30 म्हणजे 80 होतील आणि m इक्वल टू ही सबट्रॅक्शन म्हणजे 16 होतील. यावरून mची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. देअरफॉर m इक्वल टू 16, 80 या साईडला डिव्हिजनमध्ये जातील. 16 × 16, 16 × 85 म्हणजे 1/5. 1/5 आन्सर येईल आपलं. mची व्हॅल्यू मिळाली 1/5. आता ही mची व्हॅल्यू आपण काय करू, पुट करू कोणत्या इक्वेशनमध्ये, ह्या 3 मध्ये. येथे mची व्हॅल्यू 1/5 म्हणजे 10 1/5 मल्टिप्लाय प्लस 2n इक्वल टू 4. mची व्हॅल्यू पुट केल्यावर इक्वेशन 3 याप्रमाणे तयार होईल. देअरफॉर आता ही काटाकाटी करता येईल. 5 × 5, 5 × 2 = 10 म्हणजे ते काय राहील 2 आणि प्लस 2n इक्वल टू 4 म्हणजे 2n इक्वल टू 4 2 या साईडला जातील म्हणजे मायनस होतील म्हणजे 2च राहील. देअरफॉर nची व्हॅल्यू इक्वल टू 2/2 म्हणजे nची व्हॅल्यू 1 येईल. बरोबर आहे. आता m आणि nच्या व्हॅल्यू काढलेल्या आहे आपण. रिप्लेस करू त्या व्हॅल्यू. रिप्लेसिंग m and n by their original व्हॅल्यूज. mची व्हॅल्यू आपण काय घेतली होती ओरिजिनलसाठी, म्हणजे 1/x + y साठी आपण m घेतलं होतं आणि mची व्हॅल्यू आलेली आहे 1/5. बरोबर आहे. आणि n साठी काय घेतलं होतं आपण, म्हणजे 1/x - y साठी n कन्सिडर केलेलं आहे आणि nची व्हॅल्यू आपण 1 कॅल्क्युलेट केलेली आहे. आता हे सॉल्व करता येईल. आपल्याला x आणि y च्या काढायच्या आहेत म्हणून 1/x + y इक्वल टू आणि 1/x - y इक्वल टू 1. बरोबर आहे. आता हे सॉल्व करू. याचा आपण रेसिप्रोकल घेऊ शकतो. या साईडचा रेसिप्रोकल आणि या साईडचा रेसिप्रोकल, म्हणजे या साईडचा रेसिप्रोकल घेतला आपण तर x + y इक्वल टू 5 होईल आणि या साईडचा इथे 1/1 रेसिप्रोकल घेतला तर x - y इक्वल टू 1 होईल. या टाईपचे दोन इक्वेशन आलेले आपल्याला. तर आता हे दोन इक्वेशन आपल्याला नंबर देऊ यांना. नंबर हा 7th आणि हा सपोज 8 नंबर. आता ह्या दोन इक्वेशनची ॲडिशन घेऊ आपण, कारण ॲडिशन घेतली y कॅन्सल होतील. ॲडिंग 7 and 8 म्हणजे x + y इक्वल टू 5, x - y इक्वल टू 1. ही ॲडिशन जर घेतली आपण +y - y कॅन्सल, x 2x, 5 + 1 6. यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल. x इक्वल टू 6/2. देअरफॉर x इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू 3 आली. आता x ची 3 व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू किंवा इथे पुट करू, आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. x ची व्हॅल्यू येथे पुट करू आपण इक्वेशन 7 मध्ये. पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन 7. वी गेट
3 प्लस वाय इक्वल टू 5. वाय इक्वल टू 5 मायनस 3. देअरफॉर वाय इक्वल टू 2. वायची व्हॅल्यू 2 आलेली आहे. एक्स आणि वाय दोन्ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्यात म्हणजे आपलं सोल्युशन आलेलं आहे. एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू 2 इज दी सोल्युशन. नेक्स्ट येथे दिलेली इक्वेशन लिहून घेतलेली आहेत. एकाला 1 आणि हे दुसरं इक्वेशन नंबर इंडिकेट केलेले आहेत. आता आपल्याला रिप्लेस करायचं आहे 1/x - y आणि 1/y + 3. रिप्लेसिंग 1/x - y बाय m ने रिप्लेस करू अँड 1/y + 3 n ने रिप्लेस करू बाय n. y + 3 बाय n. वी गेट न्यू इक्वेशन्स. मग आपल्याला नवीन इक्वेशन्स मिळतील. वी गेट न्यू इक्वेशन्स. m पुट करू म्हणजे 27m होईल. 27m प्लस 31n इक्वल टू 85. हे एक इक्वेशन येईल 3 नंबर. 31m प्लस 27n इक्वल टू 89. हे होईल 4th नंबरचं इक्वेशन. आता हे इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करता येतील. आता mचा जो कोइफिशियंट आहे तो येथे n ला आहे आणि n ला जो कोइफिशियंट आहे तो येथे m ला आहे. बरोबर आहे. येथे mचा 27 आहे तर येथे 27 म्हणजे एक्सचेंज झालेले आहेत हे कोइफिशियंट. जो या इक्वेशनमध्ये n ला आहे तो या इक्वेशनमध्ये m ला आहे आणि जो या इक्वेशनमध्ये n ला आहे तो या इक्वेशनमध्ये m ला आहे. असं जर असेल आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पाहिलेले आहेत या टाईपचे एक्झाम्पल. असं जर असेल तर दोघांची आपण एकदा ॲडिशन घेतो आणि एकदा सबट्रॅक्शन घेतो. ॲडिशन करून आणि सबट्रॅक्शन करून 2 स्मॉल इक्वेशन मिळतात आपल्याला. ते सॉल्व करणं सोपे जाते. त्याप्रमाणे ह्या 2 इक्वेशनचे आपण प्रथम ॲडिशन घेऊ. ॲडिंग 3 and 4. ह्या 2 इक्वेशनचे ॲडिशन जर घेतली आपण तर काय होईल मग 74n 6 5 प्लस m 8 7 + 1 8 7 + 1 8 आणि 5 58 आणि येथे 174. आता 58 आणि येथे पण 58 कॉमन निघतील म्हणजे 58 ने आपण डिवाइड करू ह्या दोन्ही टर्मला लेफ्ट साईड राईट साईडला. म्हणजे येथे काय राहील फक्त m राहील आणि प्लस n इक्वल टू कंप्लीट 3 ने डिवाइड करता येईल म्हणजे 58 × 3 आन्सर हेच येते 174. बरोबर आहे. म्हणून आपण m + n = 3 हे सोपं इक्वेशन मिळालं आपल्याला. या इक्वेशनला आपण नंबर देऊ 5th नंबर. बरोबर आहे. आता ह्या दोघांची आपण सबट्रॅक्शन घेऊ. आता मोठ्यामधून छोटा मायनस करू म्हणजे या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करू म्हणजे इक्वेशन कसं येईल 31m प्लस 27n इक्वल टू 89. त्यामधून हे मायनस करू तर 27m प्लस 31n इक्वल टू 85. मायनस करायचं आहे त्यामुळे आपण साईन चेंज होतील. हे मायनस होईल, हे प्लसचं हे मायनस होईल आणि हे पण मायनस होईल. आता 31 मधून 27 गेले तर 4 राहतील आणि m. हे मायनस 31 मधून 27 गेले तर 4 राहतील साईन मायनस आणि n इक्वल टू 89 मधून 85 गेले तर 4. आन्सर हे येईल. यावरून 4 कॉमन आहेत. 4 कॉमन घेऊ आपण म्हणजे 4 ने दोन्ही साईडला आपण डिवाइड करू. तर हे काय होईल मग फक्त m - n इक्वल टू 1 या टाईपचा आन्सर येईल. हे इक्वेशन देऊ आपण 6. आता हे 2 इक्वेशन m + n = 3 आणि m - 1 = 1 किती सोपे मिळाले आहेत. जर ह्या 2 इक्वेशनची आपण ॲडिशन घेतली
तर एन एन कॅन्सल होतील, एमची व्हॅल्यू काढता येईल. त्यामुळे आपण ॲडिंग इक्वेशन 5 आणि 6 दोघांची ॲडिशन घेऊ. ॲडिंग इक्वेशन 5 and 6. m plus n equal to 3, m plus n equal to 3 आणि m minus n equal to 1. ॲडिशन घ्यायची, n n कॅन्सल, m m म्हणजे 2m इक्वल टू 4. हे इक्वेशन येईल. यावरून m ची व्हॅल्यू काढता येईल. m इक्वल टू 4/2. देअरफॉर m इक्वल टू कंप्लीट आन्सर 2 येईल. m ची व्हॅल्यू 2 मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू, या किंवा या कोणत्याही चालेल. 5 किंवा 6 मध्ये पुट m इक्वल टू 2 इन 5. मग इक्वेशन काय होईल आपलं? 5 मध्ये m ची व्हॅल्यू 2 पुट करू. 2 प्लस n इक्वल टू 3. यावरून n ची व्हॅल्यू किती येईल? 3 मायनस 2 म्हणजे 1. n ची व्हॅल्यू 1 येईल. m आणि n आता ह्या व्हॅल्यू काढलेल्या आपण. आता यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू आपण पुट करू. ओरिजिनल व्हॅल्यूज आपण m साठी काय घेतलं होतं? म्हणजे 1/x मायनस 2 साठी आपण m कन्सिडर केलता आणि m ची व्हॅल्यू आपण 2 कॅल्क्युलेट केलेली आहे. आणि n आपण y प्लस 3 यासाठी कन्सिडर केलता आणि n ची व्हॅल्यू आपली 1 आलेली आहे. बरोबर आहे. यावरून x आणि y च्या व्हॅल्यू काढायचे आहेत आपल्याला. म्हणून इक्वल टू 2 आणि 1/y प्लस 3 इक्वल टू 1. आता रेसिप्रोकल घेऊ आपण. येथे 2/1 लिहू शकतो, 1/1 लिहू शकतो. रेसिप्रोकल घ्यायचा आहे म्हणजे ही टर्म वर जाईल, ही टर्म खाली येईल. म्हणजे x मायनस 2 इक्वल टू 1/2 होईल रेसिप्रोकल. बरोबर आहे. आणि येथे y प्लस 3 1/1 म्हणजे 1च होईल. आता x इक्वल टू 1/2 हे मायनसचे प्लस होतील, 2 या साईडला येतील. बरोबर आहे. x इक्वल टू 2 प्लस हाफ आहे. 2 प्लस हाफ म्हणजे अडीच म्हणजे 5/2 असंही लिहू शकतो आपण. किंवा 1/2 प्लस 2 आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 प्लस 4 आणि 2 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन. 5/2 x ची व्हॅल्यू काढली आपण. आता y ची व्हॅल्यू y इक्वल टू 1 मायनस 3 होईल. देअरफॉर y इक्वल टू -3 प्लस 1 म्हणजे -2. y ची व्हॅल्यू काढलेली आपण. सोल्युशन काय आलं? x आणि y. x ची व्हॅल्यू आलेली 5/2, y ची व्हॅल्यू -2 इज दी सोल्युशन ऑफ these इक्वेशन्स. नेक्स्ट दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून घेतलेले आहेत. यांना नंबरने इंडिकेट करू. 1 नंबर आणि 2 नंबर इक्वेशन्स हे. आता रिप्लेस करू आपण. रिप्लेसिंग 1/3x प्लस y. कारण डिनोमिनेटरला जी x ची टर्म आहे एवढी आहे, त्यामुळे 1/3x प्लस y घ्यावं लागेल. बाय m ने रिप्लेस करू. अँड 1/3x मायनस y ही टर्म आपण रिप्लेस करू n ने. मग इक्वेशन कसे होतील आपले? m प्लस n इक्वल टू 3/4 होईल. नंतर दुसरं इक्वेशन कसं होईल? मग या टर्मसाठी आपण m घेतलेलं आहे आणि अपॉनमध्ये 2 आहेत म्हणजे m/2 प्लस मायनस 1n/2 इक्वल टू -1/8 या टाईपचे होतील. इक्वेशन 3 नंबर हे इक्वेशन 4 नंबर. आता
हे 4 कॅन्सल होण्यासाठी या साईडला आपण 4 या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करू आणि या इक्वेशनला आपण 8ने मल्टिप्लाय करू. कारण 4ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल मग इक्वेशन आहे 4m प्लस 4n इक्वल टू इंटू 4 म्हणजे 4 कॅन्सल होतील, फक्त 3 राहील. आणि ह्या इक्वेशनला 8ने मल्टिप्लाय केलं तर हे 4m होतील. कारण येथे 8ने मल्टिप्लाय केलं 4m होतील, कॅन्सल होतील. बे चौक 8 म्हणजे 4m. येथे 8ने मल्टिप्लाय केलं तर 4n मायनस 4n आणि इक्वल टू या साईडला 8ने मल्टिप्लाय केलं 8 कॅन्सल होतील, फक्त -1 राहील. बरोबर आहे. आता हे दोन इक्वेशन आलेले आहेत आपले, इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. आता या दोन इक्वेशनची जर ॲडिशन घेतली आपण, ॲडिंग इक्वेशन 5 अँड 6, तर राहील 4m प्लस 4m म्हणजे 8m इक्वल टू 3 मायनस 1 म्हणजे 2. यावरून mची व्हॅल्यू येईल m इक्वल टू 2/8 म्हणजे 1/4. म्हणजे mची व्हॅल्यू काढलेली आपण 1/4. आता ही व्हॅल्यू आपण 3 मध्ये पुट करू. पुट m इक्वल टू 1/4 इन 3. इक्वेशन कसं होईल मग 1/4 प्लस n इक्वल टू 3/4. यावरून n ची व्हॅल्यू काढता येईल n इक्वल टू हे मायनसमध्ये येतील या साईडला. दोघांचे छेद सारखे आहेत म्हणून न्यूमरेटरची सबट्रॅक्शन 3 मायनस 1 आणि अपॉन हे 4. 3 मायनस 1 म्हणजे 2/4. 2/4 म्हणजे 1/2. यांची व्हॅल्यू आली आपली 1/2. m आणि n व्हॅल्यू काढलेले आपण. आता यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू आपण पुट करू. नाव रिप्लेस m and n by their original values. m आपण m 1/3x प्लस y यासाठी कन्सिडर केलं होतं आणि m ची व्हॅल्यू आलेली 1/4. n आपण कन्सिडर केलं तर 1/3x मायनस y साठी आणि ही व्हॅल्यू आलेली 1/2. आपल्याला हे इक्वेशन लिहिता येईल 1/3x प्लस y इक्वल टू 1/4 आणि 1/3x मायनस y इक्वल टू 1/2. आता रेसिप्रोकल घेऊ आपण, म्हणजे हे काय होईल 3x प्लस y इक्वल टू 4 आणि 3x मायनस y इक्वल टू 2. आता हे दोन इक्वेशन आलेले आहेत आपल्याला. या दोन इक्वेशनची जर आपण ॲडिशन घेतली तर y कॅन्सल होतील कारण अपोजिट साईन आहेत. मग ॲडिंग हे दोन इक्वेशन 3x प्लस y इक्वल टू 4 आणि 3x मायनस y इक्वल टू 2. हे ॲडिशन घेतली कॅन्सल होतील. ॲडिशनसाठी साईन चेंज करायची गरज नाही आहे, म्हणजे 3x प्लस 3x 6x होतील आणि इक्वल टू हे ॲडिशन 6. एक्सची व्हॅल्यू मिळेल 6/6. देअरफॉर x इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू 1 येईल, ती आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. इक्वेशन नंबर देऊ शकतो आपण पुढचे यांना. सपोज हे इक्वेशन नंबर 7 आणि हे इक्वेशन नंबर 8. 7 अँड 8ची आपण येथे ॲडिशन घेतली, त्यावरून एक्सची व्हॅल्यू काढली. ही एक्सची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू 7मध्ये. मग एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर इक्वेशन कसं होईल आपलं पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 7. 3 x ची व्हॅल्यू इंटू 1 प्लस y इक्वल टू 4. म्हणजे 3 इंटू 1 म्हणजे 3 प्लस y इक्वल टू 4. y इक्वल टू 4 मायनस 3. देअरफॉर y इक्वल टू 4 मायनस 3 म्हणजे 1. y ची व्हॅल्यू 1, x ची व्हॅल्यू 1च. आपलं सोल्युशन काय आलं इक्वल टू 1,1. x आणि y ची व्हॅल्यू 1 1 आलेली आहे. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.